मॅगीपेक्षाही लवकर होणारा कुरकुरीत रवा डोसा आज करणार आहोत। करायला खूप सोपा आहे, फक्त 10 मिनिटात हे रवा डोसा बनवून तयार होतो। पोह्यापेक्षाही मॅगीपेक्षाही खूप लवकर बनतो आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही। खूप कमी मेहनतीमध्ये हे रवा डोसा आपण बनवणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी एकदम परफेक्ट आहे, तर एकाच वाटीने किंवा कपाने सगळं मेजरमेंट मोजून घ्या, म्हणजे तुमची ही रेसिपी एकदम परफेक्ट होईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी रवा टाकायचा आहे। आता ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकदम असं बारीक फिरून घ्यायचं आहे। तर असं हे पीठ झालेलं आहे। आता याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी दही टाकायचं आहे। थोडंसं आंबट असलेलं दही टाकायचं, म्हणजे डोसे ना थोडेसे आंबूस होतात आणि ते खूप छान लागतात। आता पुन्हा हे मिक्सरला फिरून घेणार आहोत दही टाकून झाल्यावर। तर बघू शकता बॅटर असं झालेलं आहे। तर बॅटर थोडंसं घट्टच आहे। याच्यामध्ये 1 वाटी आपण पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत। तर बघू शकता मिक्सरला असं फिरून घेतलेलं आहे। एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर असंच बॅटर आपल्याला पाहिजे आहे। तर हे बॅटर आपण 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहोत। 10 मिनिटानंतर बघू शकता तर हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता याच्यामध्ये फक्त चिमूटभरच आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे। तर इनो किंवा बेकिंग पावडर टाकायची गरज नाही, फक्त खायचा सोडा चिमूटभर टाका आणि मिक्सरला पुन्हा एकदा आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे। तर आता सोड्यामुळे ना डोस्याला छान जाळी येते। तर बघू शकता मस्त असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत। तर बघू शकता असं बॅटर झालेलं आहे। एवढं पातळ बॅटर आपल्याला पाहिजे आहे। तर हे बॅटर आपण एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेणार आहोत। जास्त घट्ट नको बॅटर आणि जास्तही पातळ नको, याच पद्धतीचं बॅटर पाहिजे आहे आपल्याला डोशासाठी। मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर लागलं होतं, त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच मी पुन्हा पाणी टाकलं आहे। ते पाणी या बॅटरमध्ये टाकलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता बऱ्याचदा आपण बघितलं इन्स्टंट डोसा करता वेळेस त्याच्यामध्ये इनो टाकतात। खरं सांगू ना, इनो टाकायची गरजच नाही, फक्त तुम्ही खायचा सोडा टाकला थोडासा चिमूटभर ना, तरी पण मस्त अशी डोस्याला जाळी येते। तर बघू शकता इतकं पातळ मी डोशाचं बॅटर बनवलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे 15 ते 20 सेकंदासाठी। तर आता आपण डोसे बनवायला घेऊयात। पळीभर बॅटर घ्यायचं आहे। नॉनस्टिकचा तवा छान गरम करून घेतला आहे, त्याच्यावरच आता हे पळीभर बॅटर आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। तुम्हाला किती पातळ पाहिजे किती जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता। तर इथे मी चटणीची रेसिपी दाखवत नाही, चटणीची रेसिपी मी कालच शेअर केली होती। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते चटणीची, तुम्ही ते बघू शकता। अर्धा टीस्पून डोस्यावर तेल टाकायचं आहे आणि तेल व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तर बघू शकता डोसे असे ताव्याला चिटकूनसुद्धा बसले नाहीत, एकदम असे सहज निघतात। तर हलक्या हाताने आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त असा डोसा आपला बनवून तयार झालेला आहे। गरमागरम डोसे चटणीसोबत किंवा सांबारसोबत खाऊ शकतात आणि खूप मस्त लागतात हे डोसे। आणि खूप पातळ असे डोसे मी बनवले आहेत। तुम्हाला जेवढे पातळ पाहिजे जेवढे जाड पाहिजे तेवढे त्यानुसार तुम्ही करू शकता। तर गरमागरम आपले डोसे तयार आहेत। सोबत तिळाची चटणी केली होती मी, ती रेसिपी नक्की बघा तुम्ही। तिळाची चटणीसुद्धा खूप मस्त झाली होती। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके बाय।